लातूर कधी काळी ज्या शहराने महाराष्ट्राला डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी दिले, तेच लातूर आज स्वतःचा कठोर प्रश्न विचारताना दिसतोय. विद्यार्थी सुरक्षित आहेत का? शिक्षण संस्था जबाबदार आहेत का? आणि प्रशासन जागं आहे का? असे प्रश्न त्या लातूरमध्ये विचारले जात आहे. शिक्षणाचं माहेर घर, दुर्लक्षाचं रणांगण हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. लातूरमध्ये अनेक घटना घडत आहेत. त्या सगळ्या घटनांचा आपण आढावा घेणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. जाणून घेऊया लातूरमध्ये होत असणाऱ्या घटना ज्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चिंतेचं कारण बनत आहे. 4 जानेवारी 2026 लातूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात एका 12 वर्षाची विद्यार्थिनी मृत अवस्थेत आढळली. शरीरावरती जखमा, चेहऱ्यावरती भीती आणि मृत्यूभोवती अनेक प्रश्न. कुटुंबीय ठामपणे सांगतात ही आत्महत्या नाही, ही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे 12 वर्षाच्या मुलीला आत्महत्या करता येते का? ती फाशी घेऊ शकते का? असा प्रश्न इथे उभा राहतोय. गांधी चौकात रस्ता रोको त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिथे पालकांचा आक्रोश आहे, आम्हाला न्याय हवा. पोलीस तपास सुरू असल्याचं सांगतायत, पण कुटुंबाचा प्रश्न मात्र कायम आहे, तपास पारदर्शक आहे का? मित्रहो, ही मृत्यू नाही बरं का, ही व्यवस्थेची चूक आहे. दुसरी घटना समजून घ्यायची आपल्याला. फ्रेशर्स पार्टी आणि त्या पार्टीत घडलेली हिंसा आणि तरुणांचा मृत्यू. 8 ऑक्टोबर 2025 लातूरच्या MIDC परिसरातील एका खासगी कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये नृत्य, गाणी आणि एका क्षणात वातावरण बदलतं. साधा वाद आणि पुढच्याच क्षणी हिंसक मारहाण होते तिथे. पीडित कोण होता? सूरज शिंदे. काठी, लाथा, घुसे, बुक्या आणि त्यामुळे तो गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. उपचार दरम्यान सूरजचा मृत्यू होऊन जातो. पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. खून, गंभीर दुखापत, शांतताभंग अशी अनेक कलम त्या ठिकाणी दाखल करण्यात आली. मित्रहो, फ्रेशर्स पार्टी, पण शेवटचा दिवस. या घटना पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. 2 घटना आणि एकच भयावह वास्तव. मित्रहो, एक वयाने लहान विद्यार्थिनी आणि एक कॉलेजमधील तरुण. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे ठिकाण, पण धोक्याचं मूळ एकच. काय आहे? असुरक्षित वातावरण, दुर्लक्ष करणे. तिसरं, जबाबदारीचा अभाव. जेव्हा शिक्षण संस्थाच सुरक्षित राहत नाहीत तेव्हा शिक्षणाचा अर्थच संपतो. तुटलेले कायदे आणि मोडलेली स्वप्न आपल्याला या ठिकाणी दिसू लागतात. मित्रहो, लातूरमधील आधीच्या घटना ह्या धक्कादायक आहेतच. या काही घटना पहिल्याच नाहीत. या आधीही अनेक घटना लातूरमध्ये झालेल्या आहेत. वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झालेला आहे. शाळेत विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झालेला आहे. अपघात की निष्काळजीपणा यावर मात्र प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतोय. लातूरमध्ये समस्या एकट्या घटनापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सिस्टमचा भाग बनलेल्या आहे. घटना वेगळ्या, पण निष्काळजीपणा तोच. मित्रहो, महत्वाचं म्हणजे काय तर प्रशासन, पोलीस आणि समाजाची अपेक्षा या तिन्हीला आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रशासन म्हणतं की तपास सुरू आहे, पोलीस म्हणतात दोषींवर कारवाई होईल, पण समाज विचारतोय की तपास कधी संपणार, न्याय कधी मिळणार, आणि रस्त्यावर उतरलेले पालक हातात फोटो, डोळ्यात अश्रू घेऊन तिथे उभे आहे. काय आहे हा? निव्वळ आश्वासन नव्हे तर ठोस कृती पाहिजे या ठिकाणी. लातूर हे फक्त शहर नाही तर हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणारं नगर आहे. सुरक्षित वसतिगृह, मानसिक आरोग्याची काळजी, जबाबदार संस्था आणि कडक अंमलबजावणी हे बदल झाले नाही तर उद्या प्रश्न आणखी गंभीर होणार आहेत. हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. शिक्षण महान आहे, खूप छान पद्धत शिक्षण मिळते, पण विद्यार्थ्यांचं जीवन त्याहून महान आहे, त्याहून जास्त मौल्यवान आहे. हो, व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये मत मांडा, सबस्क्राईब करून आवाज बुलंद करा. कारण हा फक्त प्रश्न लातूरचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे. कारण लातूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर उत्तर भारतातून सुद्धा विद्यार्थी नीट आणि JEEची परीक्षा देण्यासाठी, तिची तयारी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नव्हे तर भारतामध्ये सुद्धा लातूरचं नाव आहे, तर ते लातूरचं नाव खराब होऊ नये हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.